मनापासून अगदी तसंच केलंय मी। पोलिसांकडून मला 2 दिवसांसाठी पोलीस प्रोटेक्शन मिळाली। अभिमान, मला खूप भीती वाटते। ती लेडी कॉन्स्टेबल तिथेच आहे ना, भीती कसली वाटते? अभिमान, मला तिचा संशय येतोय। डिटेक्टिव्हला फोन करू नकोस असं म्हणाले तर तू तिच्या नवऱ्याला बोलवलंस? तिने नाही, ऍक्च्युली तीच अस्मिताकडे मदत मागायला आली होती, मी जस्ट बघायला आलोय। अभिमान, अभिमान काय होतंय तुम्हाला? मॅम ओके, जस्ट थोडं चक्कर येते। अभिमान काय करताय तुम्ही? सोडा मला, तुम्ही काय करताय अभिमान? तुम्हाला काय झालं? अभिमान सरंजाम इथेच राहतात का? तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केली आहे तनयाने, मोले स्टेशनची। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विनयभंग। दादांना यातलं काही कळता कामा नाही। दादांना प्लीज कळू दे नको। मम्मी काय करू? मी येते तुमच्यासोबत। नाही अस्मिता, अस्मिता अस्मिता थांब। अस्मिता, तू आई सोबत राहा, तू प्लीज येऊ नकोस। आईला यातलं काही कळता कामा नाही। आई आल्यावर काय सांगू त्यांना? अभिला पोलीस घेऊन गेले, ते कसं लपवू त्यांच्यापासून? आईंचा फोन? हाँ बोला आई। अस्मिता, मला सांग, नाश्त्याला काही बनवायला घेतलं नाही आहेस ना? नाही, इथे आले ना, तिथली साजूक तुपातली जिलबी आणि कचोरी अभिला खूप आवडते, मी घेऊन येते त्याच्यासाठी। आणि काल त्याचं जागरणही झालंय ना, जागरणावर जिलबी चांगली, पित्तही होत नाही। का ग, काय झालं? तुला नाही का आवडत जिलबी? नाही तसं काही नाही, पण कशाला एवढं हंटाय तुम्ही? अगं का ग, माझ्या अभिला आवडते जिलबी, त्याच्यासाठी घेऊन येते, थोडे लाड करते त्याचे। अभिला जरा फोन दे, त्याला विचारते त्याच्यासाठी आणखीन काही आणू का? अभि झोपलाय। बरं बरं, झोपलाय का? झोपू दे झोपू दे, मी येते थोड्याच वेळात, मग आपण एकत्र बसून नाश्ता करू। बरं, ठेवते। अभि लॉकअप मध्ये, आई आल्या की 1000 प्रश्न विचारते, त्याच्या प्रश्नाला कशी उत्तर देणार मी? नाही, आई यायच्या आत मला एकदा तरी अभिला भेटायलाच हवं। पंढरी दादा, पंढरी दादा, मी अभिचा मेसेज आला होता मला, तर मी बाहेर जाते। आई आल्यास तर त्यांना सांगा की मी आणि अभि बाहेर गेलोय। बरं वाले सर, मी येते। सर, कसे घेऊन झालेत? ते फिंगरप्रिंट्स आणि ब्लड सॅम्पल दोन्ही तपासणीसाठी द्यायचं, आणि रिपोर्ट्स लवकर पाहिजेत म्हणून सांगायचं, ठीक आहे? मिस्टर सरंजामे, अहो सोप्या भाषेत सांगतोय, पुन्हा कबूल करा, सगळी प्रोसिजर, इन्क्वायरी सगळं सोपं होईल तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी। काय
मी जे केलंच नाहीये ते कबूल कशाला करू? मग तनया खोटं बोलते? हा, अरे लेकी तक्रार केली आहे. हे बघ, तिच्या बेडरूम मध्ये जाऊन अतिप्रसंग केल्याचा आरोप आहे. आणि ते करताना पाहणारा आय विटनेस इतका स्ट्रॉंग आहे, इतर पुराव्याची गरजच नाही. आणि शेवटी काय, तुम्ही बडे बाप की औलाद ना, कायद्यातून काहीतरी पळवाट काढणार आणि सुटणार नाही का? म्हणून आमची केस आम्ही फुल प्रूफ बनवतो. कळलं? आणि कळू देत की तुमच्या आई वडिलांना काय गुण उदत आहेत तुमचे युवराज ते, नाही का? कायद्याचा मान राखतो म्हणून तुम्हाला कॉपरेट करतोय, पण ही वर्दी तुमच्या अंगावर आहे म्हणून वाटेल ते बोलू नका. अभिमान, मी तुम्हाला सांगतोय की मी काही केलेलं नाहीये. आणि असं असेल तर बोलवा तिला, होऊन जाऊ दे समोरासमोर. काय खरं काय खोटं ते कळेलच. अच्छा, असं इतकी मानहानी झाल्यावरती तिला बोलू का तुमच्या समोर? या शहरातले बडे बिल्डर आहात ना, आणि वडील बडे अधिकारी, याचा माझा आहे का? हवालदार, टाका त्यांना. अस्मिता, ए अस्मिता, अस्मिता कुठे आहे? वहिनी साहेब घरात नाही त्या, आणि अभिमान दादा पण घरात नाहीत. घरात नाहीये? मगाशी फोन केला तेव्हा म्हणाली अभि झोपलाय म्हणून. बरं कुठे गेलेत? ते काही सांगितलं नाही साहेब, पण ते दोघं पण बाहेर गेले. ते बरं, या पिशव्या नेऊन ठेव आतमध्ये, किचन मध्ये ठेव. सावकाश नाही हा. अभिसाठी कचोरी आणि जिलबी आणली आहे, नेऊन ठेव. कमाल आहे बाबा. हा अभि रात्रभर घरी आला नव्हता, सकाळी जरा झोपायचा, आराम करायचा. हे गेलेत कुणास ठाऊक. अभि, तू का आलीयस इथे? का म्हणजे अभि लॉकअप मध्ये असताना मी घरी कशी बसू शकते शांत? अगं पण आई. डिटेक्टिव्ह मॅडम, आलात का नवऱ्याची चौकशी करायला? आला जात तर बसा, चहा घ्या, 2 शब्द बोला नवऱ्याशी आणि निघा. या केसमध्ये तुम्ही ढवळाढवळ करू नका, काहीही उपयोग होणार नाही. इन्स्पेक्टर साहेब, मला माझी मर्यादा, अधिकार आणि कायद्याची ही जाणीव आहे, आणि कायद्याचं ज्ञानही आहे. मला तनयाचं स्टेटमेंट पाहायचंय. आम्ही ते स्टेटमेंट दाखवायला बांधील नाही आहोत. हा, पण आम्ही तुमच्या कामाचा आदर करतो म्हणून दाखवतो. हे बघा, केस एवढी स्ट्रॉंग आहे की संशयाला जागाच नाही. आता अभिमान साहेब तनियाला प्रोटेक्शन असताना सुद्धा तिथे गेले, आणि लेडी कॉन्स्टेबल शलाकाराने यांच्याशी एकदा नाही 2दा भांडले, 2दा. आणि संधी मिळताच तनयाला बेडरूम मध्ये कोंडून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
वाचा ते. आणि आपण पकडले जाणार हे कळल्यावरती त्यांनी खिडकीतून पळ काढला. स्टेटमेंट बघा आणि शलाकाराने त्यांचा रिमार्क पण आहे त्याच्यावर. पण कशावरून तनया खरं बोलते तुम्ही जरा विचार करा. अभि एक सक्सेसफुल बिल्डर आहे, मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. आमचा व्यवसाय असा आहे की आमचे अनेक छुपे शत्रू आहेत. मला असं वाटतंय तनयाला हाताशी धरून कोणीतरी अभिला मुद्दाम यात अडकवतंय. नुसत्या तनयाच्या स्टेटमेंटवरती अभिमानला हात टाकलेला नाहीये, तो गुन्हा करताना पाहणारा विटनेस आहे आमच्याकडे. तो विटनेस सुद्धा तनयाचा साथीदार असेल. आता मात्र हद्द झाली मॅडम. हा विटनेस बाहेरचा माणूस नाहीये, आमच्याच खात्यातला आहे. शलाकाराने लेडी कॉन्स्टेबल त्यांनी साक्ष दिली अभिमान विरुद्ध. नवऱ्याला वाचवण्यासाठी तुम्ही आमच्या डिपार्टमेंटला खोटं ठरवताय. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अभिमान तनयाकडे कशासाठी गेला होता? मी तुम्हाला आधीच सांगितलंय, तनयाने मला स्वतःहून फोन केला म्हणून मी तिच्या मदतीसाठी गेलो होतो. कळलं? आम्ही दोघांचेही फोन चेक केलेत. नाही तिचा कॉल तुला आलाय ना तिने तुला कॉल केलाय. ठीक आहे, आपण गृहीत धरू की तिने तुला कॉल केला होता. तरीही तिने बोलावलं आणि तू गेलास ना तिथे? गेलास ना? मी प्लीज बोल, आता गप्प नको राहूस प्लीज. तनयाला शलाकावर संशय होता म्हणून गेलो मी तिथे. आणि मे बी दुसऱ्या फोनवरून पण फोन केला असेल ना तिने. भयंकर मोठा विनोद आहे. काय तर म्हणे तनयाला पोलीस प्रोटेक्शन आम्ही दिलं त्या शलाका मॅडम वरती यांचा संशय आहे. यात विनोद कसलाय? अहो विनोद तुम्ही सुरू केला आणि तुमच्या मिस्टरांनी कंप्लीट केला. आता तुमचे मिस्टर म्हणतायत की शलाकावरती त्यांचा डाऊट आणि तुम्ही म्हणताय शलाका तनयाच्या कटामध्ये सामील असेल. विनोद नाही तर काय? सांगा ना. अरे बापरे. अभि तू का गेलास तनयाकडे? तुला सांगितलं होतं ना मी, तू का गेलास तनयाकडे? गेलास तर एकटा का गेलास? अगं आईला सांगितलं होतं, तू गोळी घेऊन झोपायला सांगितलं होतं. तू समजत का नाही? अस्मिता प्लीज. हे सगळं ऐकवायला आलीयस तुम्हाला? मागच्या वेळेस असाच दोघांचा फोटो बघत होते आणि पिंगळे गुरुजींच्या रूपानं एक भयंकर संकट घरात आलं होतं. आता अभिमान आणि अस्मितावर कुठलंच संकट येऊ नये. मी पण काय नेगेटिव्ह बोलत बसलीये. जे व्हायचं होतं ते झालं. आता काहीही वाईट होणार नाही. सत्य. हा बोला. वाणगावहून निघालात का घरी यायला? नाही जरा लवकर जमेल का यायला? अहो नाही, अभि घरी आहे ना, जेवणाचा छानसा बेत करते, सगळे एकत्र जेवूया.
बर बर ठीक आहे. सॉरी, आय एम रिअली सॉरी अभि. असं डोळ्यात पाणी आणून स्वतःही वीक होऊ नकोस आणि मलाही वीक करू नकोस. मी वकिलांशी बोलते आणि तुझ्या जामिनाची सोय करते. मी नाही अस्मिता, तू असलं काही करणार नाहीये. मी निर्दोष आहे हे मी सिद्ध करणार आणि ताठ मानेने इथून बाहेर पडणार. कसं बाहेर? मी सावंत साहेबांना फोन करते. मी अस्मिता बोलते, मला सावंत साहेबांशी बोलायचंय अर्जंट. अच्छा, नाही मला माहित नव्हतं याबद्दल. ओके. काय झालं? सावंत साहेबांच्या आई सिरियस आहेत, ICU मध्ये ठेवलंय त्यांना, त्यामुळे सावंत साहेब रजेवर. मी या अशा परिस्थितीत म्हणजे माझ्याकडे मोबाईल नंबर आहे त्यांचा, पण कसं? नाही नको, त्याची अवस्था अशी आणि त्यावेळेस त्यांना फोन करणं इज लाईक नको, योग्य नाहीये. राहू दे. हो, पण मग मी काय करू? मी एक मिनिट. इन्स्पेक्टर साहेब, मला कॉन्स्टेबल शलाका आणि तनयाला भेटायचंय. तनयाला भेटू शकणार नाही तुम्ही आता, कारण अभिमानने जे काही तिच्याबरोबर केलंय त्यामुळे तिचं मानसिक संतुलन बिघडलंय. शलाकाराने तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलेत. रात्रभर झोपली नाही ती. ठीक आहे, हरकत नाही. मी त्या दोघी येईपर्यंत वाट पाहते. अभि, आईंचा फोन येतोय. मी तू एक काम कर, तू माझ्यासोबत नाहीयेस. हा, आणि तिला सांग मला 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 उशीर होईल, तुझा घरी. फोन उचल. अभि, पण तिला सांग असं. हो हो सांग, तू फोन उचल. बोला आई. अस्मिता, अगं कुठे आहात तुम्ही? किती वेळ लागणार आहे तुम्हाला घरी यायला? अभिला जरा फोन दे, मला बोलायचंय त्याच्याशी. अस्मिता, अगं काय म्हणतेय मी? अभि माझ्यासोबत नाही आहे आई. मी आता घरीच येते, आल्यावर सगळं सांगते तुम्हाला. कट केला? अभि हिच्या बरोबर नाहीये. मग अभि कुठे आहे? काही कळत नाही या दोघांचं. अभि, मला आईंना पटेल असं काहीतरी सांगायला लागेल. मी काय मी आता घरी जाते. मी घरी जाते. तू काळजी घे, तू शांत राहा. नाही बघितलं का, सत्याची बाजू ठामपणे मांडणाऱ्या मॅडम. काय वेळ आले त्यांच्यावर बघ. चक्क घरातल्या माणसांची खोटं बोलावं लागतंय. अभि, तू प्लीज शांत राहा. प्लीज, मी येते लवकर. कळतंय मॅडम मला तुमचं सगळं. ही सगळी धडपड मला माहिती आहे तुमच्या घरच्यांना कळू नये म्हणून चाललेली आहे. पण किती दिवस लपवाल?
हा? एक ना एक दिवस कळणारच ना. पण हे बाहेरून कळलं तर किती धक्का बसेल तुमच्या घरच्यांना. तर एक काम करा ना, तुम्हीच सांगून टाका. अभिमान सरंजामे, तू जे केलंस ना ते करण्या अगोदर विचार करायला हवा होतास. मी काहीही केलेलं नाहीये. आता बोलून काय उपयोग आहे. अस्मिता मॅडम सुद्धा तुला वाचवू शकणार नाहीत आता. एक मिनिट. फोन एक मिनिट. हॅलो. हो बोलतोय. रोहित वाडकरच बोलतोय. हो 100% खरी आहे न्यूज ती. अभिमान सरंजामेला लॉकअप मध्ये टाकले. कसली केस. अस्मिता, तू जे काही सांगतेस ना मला अजिबात पटत नाही. मुळात तुम्हा दोघांना बाहेर जायची गरजच काय होती. मी सांगितलं होतं ना, गरम गरम जिलबी आणि कचोरी घेऊन येते. थंड झाली ती आता. बरं, अभिला फोन करून सांग जेवायला तरी वेळेवर ये. त्या निमित्तानं एकत्र जेवायला बसूया सगळे. आता काय, याचा नाश्ता बाहेरच होईल. चल तू खाऊन घे. मीही थांबले होते तुमच्यासाठी. आई, मला भूक नाहीये. का? भूक का नाहीये? बाहेर काहीतरी खाल्लेलं दिसतंय. काय ग अस्मिता, मी फोन करून कळवलं होतं ना मी खायला घेऊन येते म्हणून. इतकं सगळं प्रेमानं करावं ना, पण तुम्हाला त्याचं कौतुकच नाही. अस्मिता, अगं मगापासून बघतीये गप्प गप्प आहेस. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, मी आलेच. मुलं पण ना काही गाणी आहेत आजकालची. पण तुला हे कळणं गरजेचं अजिबात नको. बातम्याच लावा. नमस्कार. आजची ब्रेकिंग न्यूज. वरिष्ठ सरकारी अधिकारी दादासाहेब सरंजामे यांचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध खासगी गुप्तहेर अस्मिता यांचे पती अभिमान सरंजामे यांना तडकाफडकी अटक करण्यात आली आहे. एका असहाय्य तरुणीवरती अतिप्रसंग केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर असून लेडी कॉन्स्टेबल शलाका राणे या प्रकरणातल्या महत्त्वाच्या साक्षीदार आहेत. अस्मिता, पोलिसांनी अभिला अटक केली.
हे काय सगळं? आणि असं कसं करू शकतात पोलीस? अभि हे सगळं करणं शक्य नाही. कधी झालं हे सगळं? तुम्ही बाहेर गेला होता तेव्हा? तुम्ही घरी नव्हत्या तेव्हा पोलीस घरी येऊन त्याला घेऊन गेले. म्हणजे तुझ्या डोळ्यात देखत पोलीस अभिला घेऊन गेले आणि तू काहीच कसं केलं नाहीस अस्मिता? आई मी थांबवण्याचा प्रयत्न केला पण मी तुला 2-3 वेळा फोन केला होता. तू मला काहीच सांगितलं नाहीस. काहीच सांगितलं नाहीस तू. म्हणजे मी तुला फोन केला होता तेव्हा तू पोलीस स्टेशन मध्ये होतीस. माझा अभि इकडे लॉकअप मध्ये होता आणि मी जिलबी आणि कचोऱ्या घेत होते तिथे. तू मला आधी का नाही सांगितलं सगळं हे अस्मिता? आई मी खरंच सांगणार होते तुम्हाला पण तुम्हाला त्रास होईल म्हणून अभि असं म्हणाला. तू अजूनही अभिचं नाव पुढे करतेस आणि आतापर्यंत पोलिसांना खूप वेळा मदत केलीस ना तू. आणि तुला माहितीये ना अभि हे असं काहीही करू शकणार नाही. मग तू त्याची अटक का नाही थांबवलीस? आणि अभिने मला मेसेज केला होता तो का नाही पोलिसांना दाखवलास? त्याच्या मित्रांचा रेफरन्स द्यायला हवा होतास ना तू. आहे तो मेसेज अभिने केलाच नव्हता. त्याच्या फोनवरून दुसराच कोणीतरी मेसेज केला होता. काल रात्री काय घडले अभिला काही आठवतच नाही. आई अगं म्हणून काय झालं अस्मिता? तुला माहितीये ना अभि असं काहीही करू शकणार नाही. माहितीये ना तुला? नाही तू तुझी ओळख वापर आणि त्याला सोडवून आण बस. आई मी तोही प्रयत्न केला पण सावंत साहेबांची आई आजारी आहेत त्यामुळे सावंत साहेब रजेवर आहे म्हणून तू गप्प बसलीस अशी अस्मिता. का तुलाही वाटतंय अभिच गुन्हेगार आहे? नाही आई नाही अजिबात नाही. मला खात्री आहे अभिने हे केलेलं नाहीये पण सगळे पुरावे त्याच्या विरोधात आहेत. आई मी काय करू शकते? अगं म्हणून काय झालं अस्मिता? अनेकदा पुरावे विरुद्ध असूनही जीवाचं रान करून सत्य शोधून काढलेस ना तू. मग आज अशी शांत का बसलीस अस्मिता? की कधीही काम न करण्याचा हट्ट तुझा अजूनही कायमच आहे. नाही हे घरी नाही येत ना म्हणून मी तुला इतकी विनवणी करते. ठीक आहे तू काही करणार नाहीस ना? मी स्वतः जाणार पोलीस स्टेशनला आणि अभिला सोडून आणणार. नाही आई मला आधी त्या मुलीला भेटायचे जिने अभिवर आरोप केले. नाही काही करू नकोस. मी बघते त्या मुलीकडे. तिच्यावर अब्रू नुकसानाची केसच ठोकते मी आता. आई मला कळतंय तुम्हाला किती त्रास होतोय पण आता आपण काही नाही करू शकत. असं कसं आपण काहीच नाही करू शकत? तुझ्याकडून ही अपेक्षा नाही अस्मिता. मी काय करू? सगळे पुरावे अभिच्या विरोधात आहेत. एका लेडी कॉन्स्टेबलने अभि विरुद्ध साक्ष दिली. ती लेडी कॉन्स्टेबल ती तनया दोघी मला भेटत नाहीये. अभि जामिनावर सुटायला तयार नाहीये. मी काय करू शकते? हा अनु मी बोलतोय. काही नाही मी जेवायला घरी येतोय. आणि काय लाडक्या लेकासाठी काय बेत केलाय? अनु अगं तू रडतीयस कशाला? एका मुलीने ना खोटे नाटे आरोप केलेत अभिवर. अभि लॉकअप मध्ये आहे. काय बोलतीयस काय अनु तू? हो अस्मिता गेली होती पोलीस स्टेशनला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. हो
ठीक आहे शांत हो. मी आहे ना, शांत हो, रडू नकोस. मी बघतो काय करायचं. तुम्ही लवकर काहीतरी करा. हो मिस्टर, तुम्हाला ती म्हण माहित आहे का? कोंबडं कितीही झाकलं तरी सूर्य उगवायचा राहत नाही. म्हणजे काय? तुमच्या अटकेची बातमी आतापर्यंत टीव्हीवर दाखवली सुद्धा असेल, साऱ्या जगाने बघितले असेल. तुझ्या आई वडिलांना पण कळले असतीलच की तुझे प्रताप. मला नकोय. अभिमान साहेब, घरचं सुग्रात जेवण विसरा आता. हेच खावं लागेल. अजून किती दिवस डांबून ठेवणार तुम्ही? लवकरच मी निर्दोष सिद्ध होईन, इथून सुटेन आणि घरी जाऊन व्यवस्थित जेवेन. भलती चलती स्वप्न बघू नकोस. केस कोर्टात उभी राहील, साक्षी पुरावे निघतील, तारका पडतील, आणि यासाठी आपलं जगणं महत्वाचं आहे, नाही का? 2 घास पोटात गेले तर बरं होईल. खाऊन घे बाबा. पोटात भुकेची आग पेटली ना की थाळी पण खाशील. तोंड सांभाळून बोले. दादा, मी समजलंय मला सगळं. अनुने सांगितलंय. अभि, माझा पूर्ण विश्वास आहे तू काहीही केलेलं नाही. कुठे आहे ती मुलगी? ती तुम्हाला भेटू शकत नाही आता. तिची तब्येत ठीक नाहीये आणि कायद्याने जे काय करायचं ते आम्ही केलेलं आहे. मी अभिमानला कायद्याने सोडवणार आहे. नाही दादा, मला जामिनावर नाही सुटायचं. काय बोलतोस तू अभि? अरे सराईत गुन्हेगार सुद्धा कायद्यातनं पळवाटा शोधून जामिनावर सुटतात. तू तर काहीही केलेलं नाही. दादा, काही नाही. या आत्ताच्या आत्ता वकिलांना भेटतोय. दादा प्लीज. नाही दादा, कोर्ट बंद झाला असेल आता. माझं नाव दादासाहेब सरंजामे. अभिमान सरंजामे माझा मुलगा आहे. लक्षात ठेवा.
अभिवर आरोप करणारी ती तनय आणि ती कॉन्स्टेबल शलाका, दोघींशी बोलायला जावं पण कॉन्टॅक्टच होत नाहीये त्यांचं. मी हॅलो हॅलो अस्मिता, मी कॉन्स्टेबल शलाका राणे बोलतेय. हे बघ, मला भेटून काहीही उपयोग होणार नाही. ते तर भेटल्यावरच कळेल ना आपल्याला. हे बघा, मला खात्री आहे अभिमान असं काही करणार नाही. तो दुसरा कोणीतरी असणार. अच्छा, म्हणजे तुला म्हणायचंय की मी आणि तनया खोटं बोलतोय, हो ना? आमचं काय वैर आहे ग त्या अभिमानशी, सांग ना. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय त्यांना तनयावरती अतिप्रसंग करताना. अगं मी तिकडे होते ना, म्हणून पुढचा सगळा अनर्थ टळला. आर यू गेटिंग इट? अस्मिता, तू जितकी तुझ्या कामामध्ये खूप प्रामाणिक आहेस ना, तशी मी देखील. अभिमान तुझा नवरा आहे म्हणून एका असहाय्य तरुणीवरती अत्याचार करणाऱ्या माणसाला असं पाठीशी घालू नकोस तू. नात्यांसाठी स्वतःची तत्व सोडू नकोस अस्मिता. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय त्यांना तनया तिकडे होते ना, अभिमान तुझा नवरा आहे म्हणून एका असहाय्य तरुणीवरती अत्याचार करणाऱ्या माणसाला असं पाठीशी. नात्यांसाठी स्वतःची तत्व सोडू नकोस अस्मिता. मॅम, तुम्ही माझ्या बाजूने साक्ष द्यायला तयार झालात. थँक्यू सो मच मॅम. तर माझ्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवला नसता. थँक्यू सो मच. अगं थँक्यू काय म्हणतेस तू? इट्स माय ड्युटी. तेच करते मी. घडलेला सगळा प्रसंग मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. सो यू डोंट वरी. मी निर्दोष आहे हे मी सिद्ध करणार आणि ताठ मानेने इथून बाहेर पडणार. असं डोळ्यात पाणी आणून स्वतःही वीक होऊ नकोस आणि मलाही वीक करू नकोस.
गेलेत हे न सांगता? रात्री पण झोपले नाही. पंढरी, साहेब कुठे गेले माहितीये तुला? म्हणजे मगाशी ना फोनवर बोलता बोलता कुठेतरी घाईघाईने गेल्यात ये. पण गेलेत कुठे ते? आई साहेब कुठे गेले ती नाही माहिती मला. हा ठीक आहे, जातो. अस्मिता, तुला माहितीये का हे कुठे गेले ते? नाही. कुठे गेले हे न सांगता? फोन काय उचलत नाहीयेत हे? अभिमान सरंजामे यांना अतिप्रसंग केल्याच्या आरोपावरून अटक. फोन का घेत नाहीयेत हे? आई, हा काय झालं? नाही नाही, हे पेपरवाले ना काही खोटं नाटक छापून आणतात. म्हणजे आता सगळ्या जगाला वाटणार की माझा अभि गुन्हेगार आहे. नाही नाही, हे खोटं आहे. अस्मिता मॅडमना या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. त्यांची तत्व आणि त्या दाखवत असलेली सत्याची आस किती प्रामाणिक आहे हे आता त्यांना सिद्ध करावं लागेल. तेही फक्त शब्दांनी नाही तर कृतीने. बोला अस्मिता मॅडम, काय करणार आहात तुम्ही? बोल अस्मिता, काय उत्तर आहे तुझ्याकडे? काय करणार आहेस तू? अभिच्या बाजूने लढणार की मी माझं काम कायमचं सोडून दिलंय हाच हट्ट धरून बसणार आहे? मी निर्दोष सिद्ध करणार. अभिमान तुझा नवरा म्हणून एका असहाय्य तरुणीवरती अत्याचार करणाऱ्या माणसाला अभिच्या बाजूने लढणार की मी माझं काम कायमचं सोडून दिलंय हाच हट्ट धरून बसणार. नात्यांसाठी स्वतःची तत्व सोडू नकोस. त्यांची तत्व आणि त्या दाखवत असलेली सत्याची आस किती प्रामाणिक आहे आता त्यांना सिद्ध करावं लागेल. बोला अस्मिता मॅडम, काय करणार आहात?